नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी आज गावच्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड बनवणार आहे। तर छान असे घरच्या घरी साहित्य बनवून घरच्या घरी पापड मसाला बनवून बनवलेले पापड आहे ते। तर छान असे होतात आणि वर्षभर व्यवस्थित काहीही न होता व्यवस्थित राहतात। तर कसे ठेवायचे तर पूर्ण माहितीसह बनवलेले आहेत। तर चला बनवूया। तर मी उडीद डाळ घेतले। तर ही उडीद डाळ मी जास्त घेतलेली 6 किलो उडीद डाळ आहे, पण मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात साहित्य कसं घ्यायचं ते सांगणार आहे। तर मी ही उडीद डाळ स्वच्छ अशी ओलसर कपड्याने अशी पुसून घेतले आणि दळून घेते। तर आता मी साहित्य म्हणजे पापड खार घेतलंय। तर पापड खार 1 किलोसाठी 40 ग्रॅम घेतलंय आणि पापड खाण्याचा सोडा 10 ग्रॅम 1 किलोसाठी आणि हिंगसुद्धा 10 ग्रॅम घेतले। तर 1 किलोसाठी 10-10 ग्रॅम खायचा सोडा आणि हिंग घेतलं आहे आणि पापड खार 40 ग्रॅम घेतलं आहे। तर हे मी जास्त घेतलं आहे प्रमाण, पण तुम्हाला 1 किलोचं प्रमाण सांगते। तर मी मिरीसुद्धा 1 किलोसाठी 10 ग्रॅम मिरी घेतलेला आहे। तर हे साहित्य असं घेतलं तर परफेक्ट असे पापड तुमचे तयार होतात आणि काहीही न होता वर्षभर चांगले टिकतात। तर आता हे साहित्य आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे। तर मी साधारण असं लो गॅसवर थोडंसं भाजून घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर असेल तर निघून जाईल। तर त्यासाठी मी साधारण परतून घ्यायचं हे। तर आता मी पापड काढून घेतला। आता सोडा घालते। तर खाण्याचा सोडासुद्धा घालायचा आहे त्याच्यामध्ये। व्यवस्थित तुम्ही बघू लास्टपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल की पापड एकदम व्यवस्थित होतात। तर आता हिंगसुद्धा गॅस बंद करूनच भाजायचं आहे। साधारण कढई गरम असतानाच ते भाजून घ्यायचं आहे। तर आता हे पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं साहित्य। तर आता हे पण काढून घेते। आता हे एकत्र मिक्स केलेलं आहे। तर यामध्ये आता मिरीसुद्धा गरम करून घ्यायचं। तर पूर्ण साहित्य असं भाजून घेतलं की ते मिक्सरमध्ये घालायचं। तर थोडं असं साधारण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर आता हे मी मिक्सरमध्ये घातलं। आता यामध्ये मिरीसुद्धा मिक्सरमध्ये आपल्याला घालायचं आहे। तर आता मिक्सरला लावून घेते आणि त्याची पावडर करायची। साधारण फिरवलं तर मिरीसुद्धा मोठंच मिरी राहतं त्याच्यामध्ये, म्हणून जास्त आपल्याला पावडर करायची नाही आहे। तर आता मी आपल्याला मीठ पाणी करायचं आहे, त्यासाठी ह्या वाटीने मी मीठ घेतलं आहे आणि त्याच 3 वाटी पाणी घातलं आहे। 3-4 वाटी पाणी घातलं आहे कढईमध्ये। तर आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने आपल्याला चाखून बघून पाणी घालायचं आहे। तर अशा पद्धतीने मी खड्याचं मीठ घेऊन थोडंसं भाजून त्यामध्ये पाणी ओतलं आहे आणि ते गरम उकळवून आपल्याला तसंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे। थंड झालं की वरचं पाणी असं नितळून आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता मी पीठ मळून घेते। तर पीठ मळण्यासाठी आपल्याला आधी पापड लाटताना ते पीठ लागतं ते आधी काढून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे त्यामध्ये साहित्य न घालता ते काढून ठेवायचं। तर आता मी हे पीठ एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला सामान मिक्स करायला सोपं जातं। तर आता हे मी पापड लाटण्यासाठी पीठ काढून ठेवते। एका डब्यामध्ये बाजूला काढून ठेवायचं। आता याच्यामध्ये जे सामान आपण मिक्सरला लावलेलं होतं ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। तर पातेल्यामध्ये घेतल्यावर आपल्याला पूर्ण मिक्स करायला खालपासून सोपं जातं, म्हणून मी पातेल्यामध्ये ओतून घेतलं। तर आता ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे।
तर हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या प्रमाणात जर सामान घेऊन पापड लाटाल तर तुमचे व्यवस्थित पापड होतील आणि वर्षभर व्यवस्थित राहतात. तर आता हे पूर्ण खालून वर असं मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं पाहिजे, कारण वरच्यावर राहिलं नाही पाहिजे. तर पूर्ण पिठाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून घेतलं आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आहे. तर तुम्ही हे पीठ तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही लाटू शकता. थोडं थोडं करून सुद्धा तुम्ही लाटू शकता, पण पॅक पीठ ठेवून द्या. तुम्हाला जर थोडे लाटायचे असतील तर त्यातलं थोडं पीठ काढून तुम्ही पापड लाटू शकता आणि ते जे मिक्स केलेलं सामान आहे ते तसंच पॅक करून ठेवून तुम्ही नंतरसुद्धा लाटू शकता. तर आता मी यामध्ये 1 बाऊल पीठ घेतलं आहे आणि तेवढेच मी गोळे करून घेणार आहे. तर जेवढे लाटायचे आहे तेवढं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे, जास्त कालवायचं नाही आहे. तर आता मी 2-3 उंडे असे करून घेणार आहे 1-1 बाऊलचे. तर आता हे पाणी बनवलेलं होतं ते थंड करून द्यायचं आणि काढून घ्यायचं वरच्यावर. तर आधी आपण जेव्हा पीठ कालवतो तेव्हा आपल्याला चाखून बघायचं आहे. तर आपल्याला आवडीनुसार खारट कमी पाहिजे असतील तर त्यामध्ये पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचा. तर आता मी हे पीठ मळून घेते. तर ह्या पिठाचा असा उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला. जर तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही दुसरं सुकं पीठ त्यामध्ये घालू शकता. तर जास्तसुद्धा कडक असं कालवायचं नाही आहे, कारण कडक कालवलं तर खूप असं कुटायला लागतं. म्हणून मऊच असं करून घ्यायचं, म्हणजे छान असं थोडं कुटलं तरी पापड छान येतात. तर अशा पद्धतीने मी पातेल्यामध्येच छोट्या पीठ मळून घेते, कारण आजूबाजूला उडतं म्हणून मी परातीमध्ये मळून घेत नाही आहे. तर आता अशा पद्धतीने मी हे पिठाचा उंडा करून घेते. तर आपल्याला पापड करायच्या आदल्या दिवशी हे पीठ आपल्याला काढून असे उंडे करून पिशवीमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे छान असं हे पीठ फुगलं जातं, म्हणजे दुसऱ्या दिवशी कुटायला सुद्धा सोपं जातं. तर अशा पद्धतीने मी हे उंडे करून घेते आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते, म्हणजे ते तडकलं जात नाही. तर व्यवस्थित असं राहतं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवायचं. तर मी असे उंडे करून घेते, अशी पिशवीमध्ये ठेवून देते. तर अशाच पद्धतीने मी जेवढे मला लाटायचं तेवढे पीठ काढून घेणार आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाट्यावर वंट्याला तेल लावून हे कुटून घेते. छान असं कुटून घ्यायचं. जेवढं पीठ कुटून घेऊ तेवढं आपले पापड ठिसूळ होतात. तर आणि छान असं लाटायला सुद्धा व्यवस्थित असे लाटले जातात. म्हणून जवळ 5-7 मिनटं ते कुटून घ्यायचे आणि त्याचे 2 भाग करून त्याचा रोल असा बनवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने सुताच्या साहाय्याने तुम्हाला जर अशा पद्धतीने लाट्या पाडून घ्यायच्या त्याच्या, तर अशा तुम्हाला येत नसतील तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा लाट्या पाडून घेऊ शकता. तर मी सुताच्या साहाय्याने अशा धाग्याने छान अशा लाट्या पडल्या जातात एकसारख्या. तर आता ह्या पूर्ण लाट्या पाडून घेतलेल्या आहेत. आता त्याला तेल चोळून आपल्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या आणि आपल्याला जेवढी लाटायची तेवढी घेऊन पापड आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असा पापड आणि हे मिरीसुद्धा छान दिसतं त्यामध्ये. जर मिऱ्याचं बारीक तुम्ही कूट केलात
तर पापड काळे पडतात, म्हणून असं जाडसरच मिरी राहिलं पाहिजे. तर मी मिक्सरला जास्त फिरवलं नव्हतं, म्हणून असं जाडसर असं मिरी राहिलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिरी दिसलं पाहिजे. तर छान असे दिसतात पापड. तर तुम्ही पाहू शकता, छान असे पापड आपले तयार झालेले आहेत. आता ते उन्हामध्ये मी झाडाखाली अशी खाट ठेवून त्यावर पलंगावर मी बेडशीट टाकून घेतली आणि त्यावर पापड टाकलेत. तर असे थोडेच साधारण सुकले की त्या काढून आपल्याला एकावर एक असे ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे पापड वाकडे वळत नाहीत. नाहीतर जास्त कडक झाले की पापड वाकडे वळतात आणि काढताना तुटले जातात किंवा ठेवताना सुद्धा तुटले जातात. म्हणून व्यवस्थित असे साधारण सुकले की ते एकावर एक ठेवून अशा पद्धतीने असे ठेवून आपल्याला व्यवस्थित राहतात. तुम्ही पाहू शकता, छान असे एकत्र असे ठेवून द्यायचे. तर मी हे पापड पूर्ण असे लाटून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे एकत्र असे मी 100-100चे गठ्ठे करून पॅक पिशवीमध्ये ठेवून देते. म्हणजे आपल्याला जेवढे काढायचे तर तेवढेच आपल्याला काढता येतात. पूर्ण डब्यामध्ये जर पापड ठेवले तर आपण डबा उघडतो त्यावेळेला हवा जाते त्यामध्ये आणि पापड सगळे लवकर खराब होतात. म्हणून आपल्याला असेच पॅकेटमध्ये पूर्ण 100 किंवा 50चे असे गठ्ठे करून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे जसे पाहिजेत तसे तेवढेच आपण काढून घेऊ शकतोय. तर अशा पद्धतीने मी डब्यामध्ये पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे वर्षभर आपल्याला जेवढे पापड संपेपर्यंत तीच टेस्ट राहते. जी पापड पहिल्यांदा आपण लाटतो त्याच टेस्टप्रमाणे लास्टपर्यंत आपली टेस्ट राहते. म्हणून असे पापड ठेवून देते मी. तर अशा पद्धतीने ठेवले तर छान असे पापड राहतात. तर असे पिशवीमध्ये पॅक करून ठेवून देते डब्यामध्ये. तर आता हे मी डब्यामध्ये ठेवून दिलेत. आता तळून बघूया कसे झालेत ते. छान असे आपले पापड तयार झालेत. किती छान असा पापड तळला जातो आणि कलरसुद्धा तसाच्या तसाच राहतो. तर व्यवस्थित असं ह्या पद्धतीने जर तुम्ही सामान घेऊन पापड बनवाल तर अशाच तुमचेसुद्धा तयार होतील. आणि तुम्ही एकदा कराल तर तुम्ही अशाच पद्धतीने पापड तयार करून बघाल. तर छान असे पापड तयार झालेत. तर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.